इंदू, ए इंदू. काय झालं बाबा? इंदू. अहो कशाला हाका मारताय? हा घे सांबार मसाला. अगं बाई तुम्ही मसाला आणलाय? हे मी नाही आणला. रामाश्रयावर धनंजयराव आलेत. त्यांनी अंडांसाठी आणला, सोबत मलाही दिला. बर, धनंजयराव आलेत होय. कमाल आहे या माणसाची. रामाश्रयावर कधीही खाली हात येत नाहीत. प्रत्येकासाठी काही ना काहीतरी गिफ्ट घेऊन येतातच. बाबा, माणूस तेव्हाच काहीतरी आणतो जेव्हा त्याला काहीतरी हवं असतं. अगं धनंजयरावांकडे काय कमी आहे? सगळं काही आहे त्यांच्याकडे. मला नाही माहिती. मी पाहतो जेव्हा केव्हा धनंजयरावांचा विषय निघतो तिच्या स्वरात नाराजी असते. कारण त्यांचा विषय निघाला ना की माझ्या मनात एकच भावना येते, नाराजीची. अगं पण ते असं काय वागलेत की तुला ते आवडत नाही? काहीच नाही. मग ती गोड माणूस आहे तो. हाच जो त्यांचा गरजेपेक्षा जास्त गोडपणा आहे ना, तो खटकतो मला. आई, अगं माणूस असा नसतो ग. म्हणजे आपणही काही वाईट माणसं नाही होत, पण इतकंही गोड नाही वागत आपण. नको असू दे ग. तुझा त्यांच्याविषयी जो काही गैरसमज आहे ना तो तुझ्यापाशीच ठेव. हे बघ, धनंजयराव देव माणूस आहेत. खरं आहे तुमचं. ते माझ्यासाठी अगदी देवासारखे धावून आले. त्यांनी मला शब्द दिलाय की केस लवकरात लवकर संपेल आणि मला लगेच शिपवरती परत जाता येईल. अगं बाई, म्हणजे तुम्ही शिपवर जाणार? केवढी आनंदाची बातमी आहे ही. इंदू, अहो म्हणजे कपिल साठी केवढी आनंदाची बातमी आहे ना ही, म्हणून म्हणाले मी. छान बातमी दिली तर तुम्ही. मी ना आता इडल्याच करायला घेते. यांनी आता सांबार मसाला आणलाय. आणि हो गौरी, सौरभ साठी इडल्या घेऊन जा. त्याला खूप आवडतात ना. सौरभ साठी करायच्यात ना? चल मी तुला मदत करतो. चल 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 चल. चला. अच्छा, म्हणजे धनंजयरावांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे जर केस मिटली तर तू महिन्याभरात जाशील शिपवर? कदाचित त्याही आधी. जर या मुलांनी काही गोंधळ घातला नाही, काही आणखीन कोणाला त्रास दिला नाही तर. म्हणजे आता काय केलं त्यांनी? काय केलंय? धनंजय सरांच्या दोन्ही बुटाची लेस बांधून ठेवली मुलांनी. पडता पडता वाचलेत ते. इतका वैतागलो होतो ना, त्यांचा फोनच काढून घेतला. कपिल, हे असं करून काहीच उपयोग होणार नाही. उलट प्रकरण आणखीन चिघळेल. या मुलांचा प्रॉब्लेम वेगळा आहे आणि तो खूप वेगळ्या पद्धतीने सोडवायला हवा. मी अरे पोरांनो, या रे बाहेर. मी करतो. बघू दे. ए मुलांनो, अरे ऐका ना, ऐका. गोड गोड गोजीरवाणी पोरं, अरे ऐका ना. या बाहेर या. तुम्हाला भूक लागली की नाही? मला सांगा काय हवंय तुम्हाला. मी स्वतः बनवतो आणि माझ्या हाताने तुम्हाला खायला घालतो. अगं, मी तुझ्या आईबाबांचा फोटो घेऊन काय करणार आहे? तू घेतलाच का? ते माझे बाबा आहेत. नुसते बाबा नाही, आई आणि बाबा. हो ना? बाबा. अगं मी बघत होते की तू आईसारखी दिसतेस का बाबांसारखी? नाही 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 नाही. हे गोड गोंडस बाळ ना त्या दोघांपेक्षा सुंदर आहे. मी मम्मा सारखी दिसते, ते मला माहिती आहे. पण मला बाबांसारखं दिसायचंय. पण ते भेटायला तर हवे. अगं मग भेट की त्यांना. भेटत नाहीत का ते? नाही, ते रोमा सोबत असतात. कोको आणि मी मम्मी सोबत. पिंकी, अगं पिंकी. ही बघ, ही इथे होती, न सांगता आली. चीटर. नुसती चीटर नाही, बिग टाइम चीटर. आम्ही काय केजीएफ म्हणून पळून गेलो?
आणि तू एकटीच स्मार्ट. हिला ना आपल्या टीम मधून कटापच केला पाहिजे. आपलं काय ठरलं होतं पिंकी? दिस इज नॉट फेअर. ओके, का गेलीस तू पळून? अगं उत्तर दे, अदरवाईज स्टे हिअर. ए बाळा, आता लागली रडूबाई रडायला. हिला रडण्याशिवाय काही दुसरं दिसतच नाही. तुमचं झालं का ओरडून? आता मी बोलू? हा चल बोल. मेलोड्रामा क्वीन. बाबांचा तिथे फोटो राहिलेला आणि मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. ए बाळा, इकडे बघ, इकडे बघ. स्ट्रॉंग आहेस की नाही तू? स्ट्रॉंग मुली रडतात का? नाही की नाही? हा, एकटीने पळून जायची हिम्मत केलीस ना, मग आता का रडतेस? हा, काय झालं सांग? यांना ना फक्त ओरडायला येते, अजून काही नाही. दिस इज नॉट अ टीम वर्क. ओके 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 बाळा, ओके आता शांत व्हायचं. हा चल, ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात. फोटो राहिला म्हणून ही परत तरी आली. आता सांगणार आहात का तुम्ही कुठे गेला होतात, कशासाठी गेला होतात? अँड दिस टाइम आय एम व्हेरी सिरियस. काय गरज होती जायची? इट्स अवर मर्जी. एनी प्रॉब्लेम? वा रे वा, तुमची मर्जी. कोणात तुम्ही? आम्हाला एवढंच माहितीये की आम्हाला जे वाटतं तेच आम्ही करतो. हो, थांब तुला तुम्ही थोडी का भाषा बघा मुलांची. पण भांडाभांडी नको. ते आलेत ना आता. आलो नाही, चाललोय आम्ही. चल का पिंकी. हा, कपिल, ते मोठे आहेत आता. त्यांना जायचं असेल तर जाऊ देत. कोको जा. चल रे. अरे चल. चल ना, का थांबलास? अरे मला नाही यायचं. ऐक नाही, या दोघांचं तर ठरलं. हे कुठेही जाणार नाहीये. तुझं काय? ए, आणि तुम्हालाही जायचं असेल तर जा. जायचंय? चला आत पळा. चल 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 चल, चल. जायचंय? कसं काय जमतो साहेब तुम्हाला? म्हणजे खेळ कुठलाही असो, तुम्ही मात्र बुद्धिबळासारखंच खेळता. आता बघा ना, आता सुद्धा तुम्ही शांतपणे खेळताय आणि मी मात्र माझ्या बुद्धीलाच बळ लावत बसलो. त्यासाठी सतत खेळत राहायला लागतं नार्वेकर. प्रॅक्टिस. बरोबर आहे तुमचं, पण आता तुम्ही जे वागलाय ते मला काही कळतच नाही. म्हणजे याला आपण जीत म्हणायची की हार? अजून नाही कळलं. अहो कसं कळणार साहेब? तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वकील साहेबांशी बोललोय. ते दगडूशी जाऊन बोलणारे आहेत आणि मग दगडू केस मागे घेईल. बरोबर आहे. अहो काय बरोबर आहे साहेब? तसं झालं तर कपिल पुन्हा बोटीवर परत जाणार नाही आणि तो जाऊ नये म्हणून आपण हा सगळा प्लॅन आखला ना, तो तुम्हीच उडून लावला. काही खेळच असे असतात ज्यात पुढे येऊन वार करणारा कधीच जिंकत नाही. जो मागून खेळतो तोच पुढे जातो. कळलं? या खेळाची मजा कपिलला त्याचं कॉन्ट्रॅक्ट परत मिळण्यात. एकदा का त्याला त्याचं कॉन्ट्रॅक्ट परत मिळालं ते आपण त्याला परत अडकवू. समोरच्याच्या मनात काय आहे हे कळल्याशिवाय मी तरी कसं बोलणार ना. आता त्यासाठी मनात शिरावं लागतं. मनाचं दारच शोधतोय मी आता. ते तर उघडच आहे. कसं आहे, कायद्याने एकदा बांधून टाकलं ना की माणूस लांब नाही पळत.